पवेत पुढची बातमी। टीव्ही मालिका अभिनेत्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली। संचिता उगलेने नालासोपाऱ्यातल्या घरी गळफास घेतला। आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे, तपास सुरू असल्याची माहिती। आचोले पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला। शवविच्छेदनासाठी आता मृतदेह पाठवण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे। पुढील मच्छिंद्र नामदेव उगले यांनी तक्रार दिलेली आहे। त्याबाबत आम्ही एडीआर क्रमांक 58/2026 दाखल केलेला असून तपास सुरू आहे। वडिलांच्या तक्रारीवरून सध्या त्यांचा कोणाविरुद्ध काही तक्रार नाहीये। सदरचे काम वगैरे मिळत होतं काही दिवस मानसिक नाही, ते तपासामध्ये समजेल आम्हाला। सध्या तपास चालू आहे। काल कोण होतं घरामध्ये, कुणी नव्हतं काय, कसं काय? सध्या नाही, सुरुवातीला आम्ही एडीआर दाखल करून सध्या कारवाईसाठी मनपा हॉस्पिटल येथे पीएम साठी पाठवलेले आहे आणि त्यानंतर आम्ही चौकशी करून पूर्ण तपासात जे येईल ते समोर त्याप्रमाणे कारवाई होईल। याबाबत आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। जयराज, अवघ्या 30व्या वर्षीय अभिनेत्रीने अगदी टोकाचं पाऊल उचललं, काही कारण समोर येते का? कुटुंबियांच्या काही प्रतिक्रिया समोर आल्यात का? नक्कीच कल्याणी, एकूणच पूर्णतः नालासोपारा 22 वर्षीय युवा अभिनेत्रीने त्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। हिंदी टीव्ही मालिकेमध्ये गाजलेलं नाव असं संचिता उगाले असं नाव होतं आणि संचिताने काही दिवसापासून संचिताकडे कोणताही तर काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क तुटलाय। मात्र संचिता उगले या अभिनेत्रीने आत्महत्या केली। गळफास घेऊन तिने राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर येते। आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे।